आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं हाय 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 23 कोटी झाले काय हाय हाय मूल तालुक्यातील चिचाडा, ताडाडा, दहेगाव, हळदी, मानकापूर, वेडी आणि गोटणगाव अशा 7 गावांमध्ये 23 कोटी रुपये खर्च करून जून 2019 मध्ये सिंचन विभागाने आसोला मेंढा प्रकल्पातून पाणी आणण्यासाठी बंद नलिकेची जे भूमिगत अंडरग्राऊंड पाईपलाईन टाकली। ही पाईपलाईन वारंवार फुटत आहे मागच्या 5 वर्षापासून आणि ज्या पद्धतीनं करार ठेकेदारासोबत झाला होता करारानुसार पाईपलाईन टाकण्यात आली नाही। टाकलेले पाईप निकृष्ट दर्जाचे होते। ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी पाहिजे त्या शेतात पाणी पोहोचलं नाही। त्याच्यामध्ये पाईपलाईन टाकण्यामध्ये चुकीचा प्रकार करण्यात आला आणि जिथं पाईपलाईन टाकली त्या साहित्य निकृष्ट दर्जाचं वापरलं। त्यामुळे वारंवार पाईप लिकेज झाल्यानं नको तेव्हा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जमा राहते। दोन्हीकडून शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। या सर्व पूर्ण प्रकल्पाची ही जी स्कीम आहे या स्कीमची पूर्ण चौकशी व्हावी आणि ठेकेदारांना देयके देताना 23 कोटी रुपयाची देयके देताना जी चुकीची कामं झाली आहे ती कशी मंजूर करण्यात आली हा आमचा प्रश्न आहे। पाईपलाईनची तातडीनं दुरुस्त करण्यात यावी। ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाईपलाईन पोहोचायला पाहिजे होती पण पोहोचली नाही त्यांना पाईपलाईन पोहोचवण्यात यावी आणि या संपूर्ण प्रकल्पाची चौकशी करून दोषी आढळल्यास ठेकेदार आणि दोषी अधिकारी यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी। या मागण्या घेऊन आज या 7 गावातल्या शेतकऱ्यांचा धडक मोर्चा जनविकास सेनेतर्फे आज या ठिकाणी काढण्यात आला आणि या ठिकाणी एक पत्र देण्यात आलं आणि लेखी आश्वासन घेऊन हे आंदोलन स्थगित करण्यात येणार आहे आणि या सगळ्या प्रकल्पाची चौकशी करून व पाईपलाईनची दुरुस्ती जर करण्यात आली नाही तर याच्यापेक्षा आक्रमक आंदोलन या भागातील शेतकरी आणि आम्ही सगळे जनविकास सेनेचे सहकारी मिळून करू असा आमचा शासनाला या ठिकाणी इशारा आहे।